ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. पहिलीपासून 6वीपर्यंत एका शाळेतला रोहन नावाचा मुलगा सतत दरवर्षी पळण्याच्या शर्यतीत पहिला यायचा. याही वर्षी स्पर्धा होणार असते. रोहनला पूर्णपणे माहिती असतं की मीच प्रॅक्टिस केलेली आहे आणि मीच यावर्षीसुद्धा पहिलाच येणार. शर्यत सुरू होण्याचा दिवस येतो. शर्यतीत भाग घेतलेली सगळी मुलं शर्यत जिथे सुरू होणार त्या लाईनवरती उभे असतात. रोहन विश्वासाने जिथून शर्यत सुरू होणार त्या लाईनवरती उभा असतो आणि शर्यत सुरू होते. रोहन पळायला लागतो आणि काही मिनिटातच त्याच्या लक्षात येतं की माझ्या मागे कोणीतरी पडलेलं आहे. म्हणून तो रोहन मागे वळून पाहतो तर एक मुलगा खाली जमिनीवरती पडलेला असतो. रोहन पटकन त्याच्याजवळ जातो तर तो समीर असतो. रोहन समीरला उचलतो, त्याला किती लागले पाहतो, त्याचा हात खांद्यावरती घेतो आणि दोघे मिळून हळूहळू जिथे शर्यत संपते तिथे येतात. शर्यत दुसराच कोणीतरी जिंकलेला असतो, पण सगळे आलेले प्रेक्षक, शाळेतले शिक्षक, सगळी मुलं रोहनसाठी आणि समीरसाठी टाळ्या वाजवत असतात. मुख्याध्यापक स्वतः उठून रोहनपाशी येतात आणि त्याला म्हणतात, रोहन, आज तू शर्यत जिंकलेला नाही आहेस, पण बघ तुझ्यासाठी ही सगळी लोक किती खुशीने टाळ्या वाजवत आहेत. तू जे केलं आहेस ते कुठल्याही ट्रॉफीपेक्षा खूप वेगळं आहे. आणि त्या दिवशी रोहनच्या लक्षात येतं की नेहमीच शर्यत जिंकणे म्हणजे यश नसते, तर कधीकधी दुसऱ्याला मदत करून त्यातनं मिळणारं समाधानसुद्धा ट्रॉफीपेक्षा काही कमी नसतं.